चल घे माझा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातला कुठला असा किल्ला आहे ज्याचं कनेक्शन किंवा त्याला ज्यांनी बनवलं त्याचं कनेक्शन इथिओपियाशी आहे? किल्ला सांग. मी म्हणणार होतो काहीतरी नाही का, आदिलशाह, निजाम, काय इथिओपिया, नाही माहित भाई. तर किल्ल्याचं नाव आहे मुरुड जंजिरा, जो कोकणात आहे. आणि त्याचं कनेक्शन हा आहे की तो मलिक अंबरनी बनवला होता, जो ऍक्च्युली आपल्या इथे आला होता ऍज अ स्लेव्ह, इथिओपियन स्लेव्ह. त्याला विकलं गेलं होतं ऍज अ स्लेव्ह. तो इथे आला, तो रँक्स वर गेला आणि मग त्यांनी त्याचा एम्पायर उभा केला. आपण त्याच्याबद्दल कधीतरी बोलू. पण आन्सर इज मलिक अंबर माहित होतं, पण जंजिरा त्याने बांधलाय नव्हतं लक्षात. माझा प्रश्न आहे की पहिली मिस वर्ल्ड जी भारतातून होती ती कोण होती? चल साल सोड, पण कोण होती? मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय? नाही, ती तर लय नंतर होती. ती तर पहिली मिस युनिव्हर्स पण नव्हती. युनिव्हर्स नव्हती, माहित नाही. रीता फारिया इन 1966. मिस वर्ल्ड. मिस वर्ल्ड. आणि मिस युनिव्हर्स पहिली सुष्मिता सेन 1994. दुसरा प्रश्न एकदम छोटा, सिंपल आन्सर. महाराष्ट्राचा स्टेट ॲनिमल काय आहे? शेकरू, जे भीमाशंकरच्या जंगलात दिसतं. अरे बाई, ट्रेकर आहे मी, होतो. जायंट स्क्विरल, शेकरू. येस. हा, चल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता विजय नाही का, स्टॅलिन एवढा जो सीएम होता, ममता बॅनर्जी होती, पण भारतात सगळ्यात जास्त मोठा टेन्युअर ऍज अ सीएम कोणाचा होता? यशवंतराव चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस. बाई, यशवंतराव चव्हाण तर वर्ष 1.5 वर्षच होते. देवेंद्र फडणवीस 5-7 वर्ष. मी महाराष्ट्रात नाही म्हणत, सॉरी देशात म्हणतोय. सॉरी, देशात. माय बॅड. ममता बॅनर्जी 15 वर्ष. नाही. केरळचे ते पिनरी विजयन, काय नाव आहे त्यांचं? नाही. मग सांग कोण? पवन कुमार चावलिंग, 24 वर्ष 166 दिवस, सिक्कीमचा आहे. 166 दिवस नाही, 66 दिवस कमी झाले ना. नाही, 24 वर्ष 166 दिवस. अच्छा. सिक्कीमला 24 वर्ष 166 दिवस तो सीएम होता. आणि त्याच्या खालोखाल फक्त काही दिवसांचा फरक आहे, तो म्हणजे नवीन पटनायकचा, जे 24 वर्ष कितीतरी दिवस होते. क्रेझी. ठीक आहे, चल माझा लास्ट प्रश्न. विप्रो जी कंपनी, एकदम जायंट कंपनी, मोठी कंपनी, आय थिंक ती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे. त्याचं पहिलं ऑफिस स्टार्ट कुठे झालं? म्हणजे त्याचं हेड ऑफिस बँगलोरला आहे, पण पहिलं ऑफिस विप्रो इनिशियल स्टार्ट केलं कोणीतरी, विप्रो, ते कुठे होतं? चल, अजिबातच माहित नाही, पण रॅन्डम गेस, पुणे. अमळनेर म्हणून एक जागा आहे. हो. तिथे मला वाटतं जळगावच्या जवळ आहे. अमळनेर आहे जळगावच्या इथे आहे. पण ती विप्रो तेव्हा जेव्हा स्टार्ट झाली होती तेव्हा इट वॉज वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणून एक कंपनी स्टार्ट झाली होती, जे कुकिंग ऑइल मॅन्युफॅक्चर करायचे. आणि मग नंतर ती समोर जात आयटी कंपनी आणि लॉट ऑफ थिंग्स, मग तिजोऱ्या बनवायला लागले. हा, पण विप्रो महाराष्ट्रात चालू झालेली आहे. जय खानदेश. माझा लास्ट प्रश्न राहिलाय. फर्स्ट इंडियन मॉडेल टू ओपन फॉर शनेल, CHANEL नावाचं त्याचे अतिशय फॅशनेबल काहीतरी ब्रँड आहे. तर शनेलला चा फॅशन शो ओपन करण्याचा एक मान असतो, तो पहिल्यांदा एका इंडियन मॉडेलच्या नशिबात आलाय. ते पण याच मागच्या 1 वर्षाचं झालंय. ती खूप फेमस झाली होती, हैदराबादची पोरगी आहे. झिरो आयडिया. बविथा मंदावा. आणि यावर्षी ती जे काय मेट गालाला चालली, ते जे काय व्हायरल सेन्सेशन बनलं, त्याच्यामुळं जरा बघितलं, म्हणलं कोण आहे पाव जरा. तर तू मेट गाला पण बघितलं असशील. तेच आज आपल्याला बोलायचंय. मेट गाला मी वाचून अडं झालो की हे काय अरा बाप. म्हणजे सामान्य माणसाचं एक असतं ना की आपण बस झाल्यावर रेल्वेत बसतो 3 tier 2 tier, मग म्हणतो नाही कधीतरी मला प्लेन मध्ये बसायचं. मग प्लेन मध्ये बसल्यावर त्यात तिच्या आहे ते खरी लक्झरी बिझनेस क्लासमध्ये आहे, तिथं बसच आहे, मागं बसलेलो आहे आपण. मग ते झाल्यावर आपलं वाटतं नाही राव, आपलं ना प्रायव्हेट जेट पाहिजे, हे कुठं लाईन मध्ये वाट बघता. असं ना, मला वाटतं एक लक्झरीचे कितीतरी टप्पे क्रॉस केले ना तरी सुद्धा एक माणूस जिथं पोहोचण्याचं एम पण नाही ठेवू शकत, अशी एक गोष्ट म्हणजे मेट गाला आहे.
ठीक आहे. तर म्हणजे- मला एक सांग, मेट गाला जर एका सामान्य हम्म. मराठी माणसाला समजवायचं असेल तर काय आहे? काय एका संस्थेसाठी पैसे जमा करायचे होते श्रीमंताकडून, म्हणून त्यांनी एक जेवायचं नाही का पंगत एक भंडारा ऑर्गनाईज केला आणि तिथं पैसे जे देऊ शकते त्यांनाच फक्त बोलिलं. मग आता तिथं बोलवायचं कोणाला याचा मान ठरला. हा, मग त्या मानाच्या नादामध्ये लय मोठे श्रीमंत लोक लय पैसे द्यायला लागले आणि मग ते लय फॅशनेबल होऊन तिथे चालले. हे सगळ्यात सोपं व्हर्जन आहे त्याचं. तर मला सांग, तू म्हटलं की पैसे देऊन तिथे जाऊ शकतो, तर ते ऑडियन्स म्हणून जाऊ शकतो ना. जर तुम्हाला त्या कार्पेटवर चालायचं आहे ते फॅशनेबल कपडे घालून, ते कसं असतं? ओके, सो एक करेक्शन, त्यात पैसे देऊन पण तुम्ही अटेंड करायला नाही जाऊ शकत. अच्छा, ओके, त्यात आपण स्क्रॅच पासून समजून घेऊ. पुढचे 4 मिनिटं नो इंटरप्शन. ठीक आहे, डन. मी लिहून घेतलंय, काय चुकलं नाही पाहिजे. तसे आपल्याला बोलवणार तर नाहीये, तर चुकलं तरी चालतं, काय फरक नाही पडत. होप्स कशाला सडेच. नाही बाबा, जायचंच नाही. कशाला एवढे फॅन्सी कपडे घालून तिथे, एवढं विचित्र होऊन नाही जाऊ शकत आपण. मग काय. 1948 ला एक मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट नावाची जागा आहे न्यूयॉर्कमध्ये. म्हणजे काय, एक म्युझियम आहे. त्या म्युझियम बोललं की आपण असलं काहीतरी एक चॅरिटी फंक्शन ऑर्गनाईज करायचं. आता चॅरिटी फंक्शन ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांनी डिनर ऑर्गनाईज केलं की या डिनरला या, तुम्ही चॅरिटी करा. सिम्पल विषय होता 1948 ला. सगळे श्रीमंत लोक, ज्यांना कोणाला जायचे जायचे, ज्यांना नाही जायचे नाही जायचे. बरं, आता ही चॅरिटी कशासाठी करायची, तर त्यांचं एक फॅशन इन्स्टिट्यूट आहे. त्या फॅशन इन्स्टिट्यूटला लागणारे पैसे हे त्याच्या चॅरिटीमध्ये लोक द्यायचे. मग हळूहळू ते चॅरिटीचं कारण वाढत गेलं. मग ते डिनर होस्ट करायला लागले. याच्यात खरी रंगत आली ज्यावेळेस वोग जी मॅगझिन आहे, VOGUE ज्याला जसं प्रोनाऊन्स करायचं, ते वोग मॅगझिनची एक एडिटर होती. तिने याला ना फॅशनेबल केलं आणि तिथे सेलिब्रिटी यायला लागले करायला. पण याचा ना खराब म्हणजे गेम कधी फिरला तर 1990 ला. 1990 ला ॲना विंटर, WINTOUR, विंटर, ॲना विंटर नावाची वोग मॅगझिनची एडिटर आहे. ह्या बाईने कारभार हातात घेतला. ही बोलली छोटा विषय नाही करायचा, आपल्याला मोठा विषय करायचा. ही बाई बोलली आपण याला लय वेगळ्या लेवलला घेऊन जाणार. ती म्हणे की कॅमेरे अलाउड नाही आतमध्ये, म्हणजे आतमध्ये डिनरच्या पार्टीमध्ये काय होईल हे जगाला कधीच कळणार नाही. म्हणजे इमॅजिन कर, एवढी मोठी मोठी श्रीमंत लोक जिथे जाणार तिथं त्या फंक्शनमध्ये काय होणार हे मीडिया कव्हर नाही करू शकणार. जे गेस्ट येतात त्यांचे फोन काढून घेतले जातात. फोन्स आर नॉट अलाउड. इथपर्यंत सिक्रेसी जपल्या जाते, इथपर्यंत ऍड करायला चांगली गोष्ट आहे ना. जेवताना फोन युज नाही केला पाहिजे. तर मला नाही, जेवताचा विषय नाही ना. अबे जेवायचा विषय नाही, इथं विषय वेगळा आहे. तिथं आतमध्ये काय होतं काहीच माहित नाही. स्टेज आहे, लोक बसलेले, 1-2 फोटो लीक झालेत, पण तिथं होतं काय कोणालाच माहित नाही. प्लस ती बोलली गेस्ट लिस्ट जे पैसे देते ते नाही येणार. तुम्ही असताना टाटा, रतन टाटा, अंबानी स्वतःच्या घरी, आमच्याकडे नाही. आम्ही जर बोलवलं तरच तुम्ही येणार. आता मग हिनी बोलवलं पाहिजे, यासाठी आपण काय क्रायटेरिया, काय करावं माणसांनी अजून, तर काय करावं. मग लोक पैसे कमवायला लागले, डोनेशन देण्याचा प्रयत्न करायला लागले, न्यूजमध्ये राहायला लागले. कारण जे न्यूजमध्ये राहतात त्यांना ॲना विंटर बोलवती. आता ॲना विंटरने ठरवून ठेवले की मी गेस्ट सिलेक्ट करणार, गेस्ट आल्यावर त्यांना कुठं बसवायचं हे पण मी बघणार, त्यांच्याकडनं फोन पण काढून घेतले जाणार. आणि त्याच्यामुळं त्या फंक्शनच्या अराउंड एक क्युरियोसिटी वाढली की जे कळतच नाही बाकीच्या लोकांना ते आत असतं काय नेमकं. मग लोक येडे झाले त्यासाठी, लोक लक्ष द्यायला लागले अरे काय. आणि मग त्याची इज्जत वाढत वाढत अशी गेली की लोक त्या तिथं जाण्यासाठी काहीही पणाला लावायला बसलेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोक हे येड्यासारखं बनवून का जातात तिथं एवढं फॅशन गिशन करून. तर त्याचं कारण ते फंड रेझर आहे त्या म्युझियमसाठी, म्युझियम ऑफ आर्ट आहे आणि त्यांच्या फॅशन बद्दलच्या इन्स्टिट्यूटसाठी. सो ग्लोबली फॅशन बद्दल काहीतरी करणारे सगळ्यात मोठी लोक तिथे येतात. म्हणजे फॅशन डिझायनर येतात, ब्युटिशियन, हे जे सगळे तिथं जातात. म्हणजे फॅशन विषय आहे तर फॅशनला आपण डोनेट करायला जातो तर आपण पण काहीतरी बादशाह बनून गेलं पाहिजे ना. म्हणून लोक तिथं स्वतः पण एकदम भारी कपडे घालून जातात. मग आता काय व्हायला लागलं, फक्त लोक जायला लागले आणि मीडिया कव्हरेज बाहेरच आहे, क्युरियोसिटी वाढलेली आहे, तिथले फोटो व्हायरल व्हायला लागले. म्हणून खूप सारे जे फॅशनचे ब्रँड आहेत आणि खूप सारे इंडिपेंडंट फॅशन डिझायनर आहेत ते त्याला ना स्वतःचं मार्केटिंग टूल म्हणून वापरायला लागले की इथं जर का माझा ड्रेस घालून कोणी गेलं मी डिझाईन केलेला तर ते व्हायरल होणार रातोरात आणि त्या डिझायनरकडे लोकांचा ओढ वाढणार, त्याच्याकडे इन्क्वायरीज वाढणार. म्हणून तो असे मॉडेल सिलेक्ट करायला लागला
आणि माझा म्हणजे समजा उदाहरणार्थ सव्यसाची भारताला, तर सव्यसाचीने उदाहरणार्थ एक खूप इंडियन असं काहीतरी डिझाईन केला ड्रेस. त्याची इच्छा आहे की आता हे ड्रेस घालून माझी मॉडेल ती जायला पाहिजे, तर तो त्याच्यासाठी पैसे भरतो की यार ह्या मॉडेलला तुम्ही बोलवा ना, त्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो, कारण की त्याचाही फायदा आहे, कारण त्याचा ड्रेस त्या मॉडेलवर चांगला दिसेल, और तो ड्रेस त्या मॉडेलने घातला तर लयच हिट होईल. अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. जसं का आता राधिका राजे नावाच्या ज्या आहेत, प्रिन्सेस आहेत नाही का, तर आता त्या प्रिन्सेसला तिथं बोलवावं याच्यासाठी पण काही लोकांनी लॉबिंग केली असणार, कारण की राणी तिथं राणीसारखा पेहराव बनून जाणार आणि तिने जो पेहराव केलाय तो ग्लोबली सगळीकडे जाणार की दिस इज समथिंग ॲज रॉयल, म्हणून लोकांनी खूप सारं लॉबिंग केलं असणार. तर ती तिथे यावेळेस गेली होती, तर डिझायनर त्यासाठी लॉबी करायला लागले. आता याच्यामुळं ते जे काही क्रेज तयार झालं म्हणून लोक विचित्र विचित्र बनून जातात. आता लोकांना बऱ्याच असं वाटतं की हेच कॉस्ट्युम विकल्या जातात, तेच कॉस्ट्युम नाही विकल्या जात. ते कॉस्ट्युम ज्याने डिझाईन केलं त्याची एक्सपर्टीज विकल्या जाते आणि त्याच्यावरनं लोक त्यांना हायर करतात की माझं लग्न आहे, माझं हे फंक्शन आहे, यासाठी तू डिझाईन करून दे, किंवा त्यांचे जे रेडी प्रोडक्ट्स आहेत ते विकल्या जातात ॲट लुकिंग ॲट व्हॉट दॅट पर्सन्स फॅशन सेन्स इज. आणि अशा पद्धतीने खूपच वेगळी मोठी इंडस्ट्री तयार झाली. यातली जे अॅना विंटर आहे, एक छोटा करेक्शन, राधिका राजे नाही, गौरवी कुमारी गेलेली होती यावेळेस. गौरवी कुमारी आणि तिचा भाऊ, ते दोघं गेले. ओके ओके ओके. पद्मनाभ त्याचं नाव आहे आणि ही गौरवी. हा, तर अशा पद्धतीने गोष्टी होत राहतात. ती जी अॅना विंटर आहे तिने खूप सारे असे वियर्ड नियम काढून ठेवले ज्याच्यामुळे अजूनच सेन्सेशन तयार झालं. जसं की तिला भेटण्यासाठी काहीतरी पर पर्सन 10-20 सेकंदाचाच वेळ दिला जातो, कारण की एवढ्या लोकांना तिला भेटायचंय. प्लस तिथल्या जेवणामध्ये गार्लिक आणि ऑनियन नसतं, जेणेकरून तुमच्या तोंडाचा वास येऊ नये. सो असे विचित्र विचित्र नियम आहेत. आणि मग तिथल्या तिथं आता हे रेबेल पण नाही का, रेबेल पण कट्टे जरा जागृत व्हायला लागतात. आतमध्ये स्मोकिंग अलाउड नाही. मग या लोकांनी एक विषय चालू केला, ते ना त्याच्या बाथरूममध्ये जायला लागले, जे जरा मेन हॉलपासून लांब आहे, आणि बाथरूममध्ये जाऊन स्मोक करायला लागले. मग बाथरूम मेट गालाच्या इव्हेंटला जाऊन बाथरूम इज सोशलाइज होण्याची एक जागा बनली जिथे रेबेल लोक सोशलाइज होतात. ओके, मग हे रेबेल लोकांनी अजून एक रेबेलियस पाऊल उचललं. त्यांनी ना बाथरूम मध्ये फोटो काढायला चालू केले, जे अलाउड नव्हतं. आता पहिल्यांदा तर हे नियम उल्लंघन झालं, यांना वाईट वाटलं, त्यांनी ते बॅन करायला पाहिजे होतं. पण तो फोटो एवढा व्हायरल झाला बाथरूम मधला की ते बोलले नको नको नको, याला नको बॅन करायला, हे चालू आहे आणि आपल्याला चांगली पब्लिसिटी मिळते. आता मेट गालाच्या बाथरूम मध्ये काढलेला सेल्फी हॅज बिकम अ ट्रेडिशन, की बाथरूम मध्ये जाऊन सेल्फी कोण काढतं. आणि ह्या वर्षीचा सेल्फी कसा आला, मेट गाला बाथरूम सेल्फी 2026 असा टॅग बनतो इंटरनेटवर. सर्च करू दे चल, आणि आपण दाखवू पण इथे मेट गाला बाथरूम सेल्फी 2026. अच्छा आहे, बरोबर आहे. वाह. पण आणि सगळे लोक आहेत त्याच्यात, म्हणजे जेवढे काही लोक. हा, पण आता अभिमानाची गोष्ट बघा, काय म्हणते, देशाच्या अभिमानाची गोष्ट बघा. मेट गालाच्या बाथरूम मध्ये 2026 ला व्हायरल झालेला जो सेल्फी आहे तो एका भारतीयाने काढलाय. अच्छा, अरे हो, नाव आहे भविता मंदावा. बरोबर बरोबर, अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पण आय थिंक ती इथली नाहीये, ती तिथली काहीतरी असं आहे, म्हणजे शी इज नॉट अ रेसिडेंट इंडियन. हैदराबादची आहे पोरगी, आर्किटेक्चर स्टुडंट होती, तिकडे जाऊन शिकायला लागली. हा, करेक्ट करेक्ट. आणि ती मूळतः फॅशनची मॉडेल वगैरे नव्हती, आर्किटेक्चरची स्टुडंट होती. पण ना ती तिकडे गेली आणि न्यूयॉर्कचं जे सबवे कल्चर ज्याला म्हणतो ना आपण, की खूप झल्लं राहायचं नाही का, असं ते सबवे कल्चर मध्ये नाही का, फक्त जीन्स डेनिम घालायचं, प्लेन टी शर्ट घालायचे, त्या कल्चरची ती एक जरा, म्हणजे मी चुकून म्हणत असेल त्याचे काय असेल, आपल्याला काय माहित नाही, आपल्याला दिसतं ते बोलतो आपण, तसले ती काहीतरी म्हणजे त्यात फेमस व्हायला लागली. मग तिथला कोणतरी एक मोठा डिझायनर होता, ते बोलला अरे वा भारी आहे, आजा इधर. मग तिने ते काहीतरी मेंटरशिप वगैरे अशा गोष्टी चालल्या. तर शी बिकेम द फर्स्ट इंडियन मॉडेल टू ओपन फॉर शॅनेल. तर त्या काय करतं शॅनल, हा, तर आपल्याला माहित नाही ते काय विषय, पण त्या शॅनलला ओपन करणारी पहिली बनली, त्यांची काहीतरी ब्रँड अँबॅसेडर टाईप सुद्धा बनली. आणि व्हेन शी वॉकड ऑन शॅनेलचं ते रॅम्प ना, तर दॅट फोटो बिकेम रिअली व्हायरल. तू सर्च करून बघू शकतो. तर भविता मंदावाचा फोटो सर्च कर शॅनेलवाला, तर त्याच्यामध्ये ना तिने एक जीन्स घातलेली आहे माझ्या माहितीनुसार, आणि एक ब्राऊन कलरचं जॅकेट टाईप घातलेलं आहे. तर ते सबवे कल्चरला रिप्रेझेंट करतं आणि लोक त्याच्याबद्दल लयच येडे झाले की अरे भाई कसलं भारी आहे.
जगभरात येडे झाले. म्हणून ती एवढी फेमस झाली की तिला वोग मॅगझिनच्या कव्हरला पण ती गेली. बापरे. आणि तिला बोलवलं त्यावेळेस. आणि म्हणून तिला मेट गालाला बोलवलं. आणि मेट गालाला पण बोलतो. मी म्हणत होतो, मी फोटो जे बघत होतो त्याच्यात तिचे कपडे, आता आपल्याला मेटगालाचे कपडे म्हणजे असं वाटतं काहीतरी फॅन्सी अतरंगी, तिचे कपडे सर्वात साधे वाटले मला. लाईक एक्झॅक्टली दॅट्स द पॉइंट की ती ना इकडं पण सबवे कल्चर घेऊन गेली, ती मेट गालाला पण सबवे कल्चर घेऊन गेली. म्हणजे एफसी रोडवर मिळतात त्या लेवलचा टॉप तिने घातलेला होता जो बनवायला 36 तास लागले असं ते लिहिलेलं आहे कुठेतरी इंटरनेटवर, काहून आपल्याला नाही माहित, पण ते असं होतं ते विषय डेनिम. आणि ते तिथं गेली. पण यावेळेस ना गोष्टी उलट्या झाल्या. शॅनेलला तिचं कौतुक झालं, मेट गाला तेवढी साधी बनून गेली, लोकांनी जरा ट्रोल केलं तिला त्याबद्दल. आणि आपल्या इथे जर तू सबवे कल्चर म्हणजे ट्रेन कल्चर बघशील तर एक आउटफिट स्टाईल सर्वात फेमस आहे, समोर बॅग लावायची. मुंबईला समोर बॅग घालून जाऊया आपण. कुर्ला कल्चर पण असं काहीतरी म्हणतात ना, ते काहीतरी आहे यार, ते असं ते रॅपरचं एक काहीतरी एक ते नाव आहे त्या स्टाईलला. सो असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये अजून काय लिहून घेतलंय मी, नो फोन. यावेळेस आपण जे लोकांनी फोटो बघितले, फॉर एक्झाम्पल कोण गेलं, करण जोहर गेलं, अनन्या मिर्ला गेली, ईशा अंबानी गेली, मनीष मल्होत्रा होतं तिकडे, मग जयपूरचे जे महाराजा आणि प्रिन्सेस जे आहे गौरवी कुमारी आणि पॅचो ज्याला सवाई पद्मनाभ सिंग नाव आहे, आणि देन यू हॅड नताशा पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या फॅमिलीवाले, आणि यू हॅड सुधा रेड्डी म्हणजे जे मेघा इंजिनिअरिंग वाली फॅमिली आहे ते लोक. तर मला सांग, आता हे लोक जे आहेत, तुला जे म्हणजे मला डिफाईन केला, या लोकांना स्पेशल इन्व्हिटेशन गेला याच्यासाठी, बरोबर? ठीक आहे. आता यांना स्पेशल इन्व्हिटेशन गेलं बिकॉज दे वेर रिच अँड दे वेर फेमस. ओके, असं त्या बाईला वाटलं, अॅना विंटरला. म्हणजे काही ऍप्लिकेशन असेल किंवा काही असेल चूज करायचं तर, कारण मी जेवढं पाहिलं त्याच्यात सगळे होते, म्हणजे इन्फ्लुएन्सर्स पण इन्क्लुडेड आहे, बिझनेसमॅन, इंडस्ट्री, हुएवर दे थिंक विल ऍड लाईक व्हॅल्यू, आणि हुएवर कॅन पे मोर टू देअर चॅरिटी. याच्यासाठी पण पेमेंट आहे, लाईक नाही, दे इन्व्हाइट यू फॉर द फंक्शन, बट देन इट इज कन्सिडर्ड की तू खूप मोठी चॅरिटी करणार आहे, तर ते त्यांनाच इन्व्हाइट करतात हू दे थिंक विल गिव्ह मोर मनी टू धिस कॉज. असं प्लस त्याच्यामध्ये ना ती सिटिंग अरेंजमेंट अशी करते की ते लोकांचं सोशलायझेशन पण झालं पाहिजे. म्हणजे कोणतरी नवीन ह्या मंदावासारखी जर का आहे तर तिला इन्फ्लुएन्सर सोबत बसवतील, सो दॅट त्यांचं काहीतरी बोलणं चालणं होईल. करण जोहरला इंडियन सोबत नाही बसवणार, कारण की ऑलरेडी माहिती आहे दोघांना. करेक्ट. पण करण जोहरला तिकडच्या प्रोड्युसर सोबत बसवतील, सो दॅट त्यांचंही बॉन्डिंग होईल. सो जसं आपल्या इकडं हे जे झालं ना की ते क्लब्स असतात बघ, डेक्कन क्लब नाही का, बॉम्बे क्लब, आता हे क्लब नावाला चॅरिटी असतात, पण आपल्याला सगळ्यांना माहितीये की हे क्लबची फीस मोठी असते नाही का, वर्षाला 40 लाख, 60 लाख, 80 लाख. याचं कारण काय की एक बार असावा ज्याच्या वरचीच लोक तिथे यावीत आणि त्या लोकांचं सोशलायझेशन व्हावं, त्या सोशलायझेशन मधनं त्यांचा बिझनेस वाढावा. तर असं समजूयात की जागतिक लेवलला हा सगळ्यात मोठा तसा एक हाय विषय. यात अजून असेच जर का जगभरातले इव्हेंट काढायचे झाले तर एक म्हणजे त्याचे लॉंग टेनिसला विम्बल्डनला बोलवतात बघ, तर त्या विम्बल्डनसाठी एक ते सेलिब्रिटीसाठी गेस्ट रूम असते, तर त्याचा पण असाच विषय आहे. ओनली इन्व्हाइटीज, तुम्ही अप्लाय नाही करू शकत तिथं, पण विदाऊट शूज अँड विदाऊट ब्लेझर आणि टाय तुम्ही नाही जाऊ शकत. तिथं पण जाण्यासाठी तुम्ही किती पैसे द्या, तुम्ही नाही जाऊ शकत अंटिल अनलेस देअर कमिटी फील्स की तुम्ही तयार. तसं आधी कान्स पण होतं, पण आता तिथे आय थिंक यू कॅन गो, ज्यांची फिल्म एंट्री आहे ते जाऊ शकतात. आणि त्याच्यात फिल्म पण तुम्ही शोकेस करायला तुम्ही एक रूम रेंटवर घेऊन करू शकता, ते पण इफ यू वॉन्ट. तर ते पण असं हे नाही आहे, म्हणजे एक्सक्लुझिव्ह नाही राहिलं कॅन्स पण. भारतात अजून काय बरं असं एक्सक्लुझिव्ह? मुश्किल, आय डोंट थिंक. मला ते सगळे क्लब्सच आठवतात, बॉम्बे क्लब, डेक्कन क्लब. नाही, क्लब्स मध्ये पण यू कॅन पे, अँड म्हणजे मुंबईला जे सोहो हाऊस आहे त्याची पण फी जर तू देऊ शकतो, आणि जर तू ते थीम ना, जसं सोहो हाऊस कसं आहे मुंबईचं की इफ यू आर फ्रॉम द मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, क्रिएटिव्ह फील्ड, तर तू
त्याची एक फी आहे आय थिंक काहीतरी 15 लाख 14 लाख पर हम्म. इयर. ती फी देऊन यू कॅन बिकम अ पार्ट ऑफ सोहो हाऊस. Okay. मुंबईचे जे आणि पुण्याचे जे क्लब आहेत, डेक्कन क्लब, बॉम्बे जिमखाना, त्यांच्या हम्म. मेंबरशिप्स खूप एक्सक्लुझिव्ह असतात. तर आता फुल आहे, जसं बॉम्बे जिमखाना आहे ते फुल आहे. तर जेव्हा कोणी मेंबरशिप सोडेल किंवा कोणी वारलं जो मेंबर होता, मग एक जागा रिकामी होते. मग तुम्ही अप्लाय करू शकता. मग ते तुमची ऍप्लिकेशन बघतील की अच्छा तू काय करतो, तुझं टर्नओव्हर किती आहे, तू किती श्रीमंत आहे आणि ऑल दॅट. आणि मग ते तुला आणि त्याच्यात बाकी पण लोकांनी तुला तरी रिकमेंड पैसे करावं द्यायचे. लागणार. हा, आणि तुला पैसे द्यायचेच आहे, पण जरी तू सिलेक्ट झाला तर तुला पैसे द्यायचेच आहे. तेच हो. ते बघतात की तू फी पण अफोर्ड करू शकतो का इयरली. Yeah. ते पण एक आहे. प्लस मग ते तुझं काय हे पण बघतात की तू बाकी मेंबर्स सोबत जेल होऊ शकशील का, जर तुझं विचार वेगळे आहे, त्यांचे वेगळे आहे, तुम्ही भांडाल, दॅट इज नॉट गुड फॉर द क्लब. ते पण आहे. पण हा, म्हणजे इट्स अ मिक्स ऑफ. मला वाटतं त्याच्यावर पिक्चर पण आला होता ना रे, करिश्मा कपूर होती त्यात, तो बोनी कपूर होता, मर्डर इन्व्हेस्टिगेशन होतं बघ त्याच्यामध्ये. यार असा एक पिक्चर आहे, आठवत नाही. कर्ज मला नाव नाही, आत्ता रिसेंटली आलेला. त्याचा एक क्लब असतो आणि ते इंग्रजांपासून तो क्लब असतो. त्या क्लबमध्ये एक मर्डर होतो आणि ते मर्डर इन्व्हेस्टिगेशन होतं. आय गेस नवाजुद्दीन सिद्दीकी इन्व्हेस्टिगेट करतो, पण मला नाव नाही आठवत. पण मी तो पोस्टर टाकेल, सो त्याच्याशी म्हणजे त्याच सिनारिओशी रिलेटेड तो पिक्चर आहे, तर तो एक नक्की बघा. पण असा आहे. ओके, तू ते हे सांगू शकतोस करण जोहरच्या कपड्यांवर असणारे पेंटिंग्स. हा ठीक आहे, चल. तर आता तू मेट गाला बद्दल बोलला, तू सांगितलं काय आहे, सामान्य मराठी माणसाला तू समजावून सांगितलं. मलाही नव्हतं माहित, मी तुझ्यासाठी थांबलो होतो समजायला. पण मी जे पाहिलं इंटरनेटवर ते होते हे जे नावं मी म्हटले, करण जोहर, मनीष मल्होत्रा, नताशा पूनावाला, हे सगळ्यांचे फोटोज पाहिले मी. आणि त्यांचं आउटफिट पण होतं काहीतरी लाईक इट वॉज डिफरंट. आणि त्याचा रिझन हा होता की मेट गालाची दरवर्षी एक थीम असते, राईट. तर यावर्षीची थीम होती कॉस्ट्युम आर्ट, म्हणजे विच एक्सप्लोर्स अ प्रोफाउंड रिलेशनशिप बिटवीन फॅशन, द ड्रेस बॉडी अँड आर्ट. म्हणजे फॅशन इज आर्ट, तर तुम्ही इन अ वे सिम्पली आर्टचं काहीतरी एलिमेंट तुमच्या आउटफिटमध्ये आणा. ती थीम होती. त्यामुळे जे सगळ्यांचे आहे काही ना काही त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहे. पण आपण जसं फोटो दाखवून देऊ आता, करण जोहर असे दिसत होते, अनन्या बिर्ला अशी दिसत होती, ईशा अंबानी अशी दिसत होती, त्याच्यानंतर जयपूरचे जे 2 रॉयल्स आहेत ते दोघं असे दिसत होते, मनीष मल्होत्रा असे दिसत होते, नताशा पूनावाला अशी दिसत होती आणि सुधा रेड्डी असे दिसत होते. याच्यामध्ये मला सर्वात जास्त आवडला तो ऑफकोर्स बायस आहे, तो आहे करण जोहरचा आउटफिट, बिकॉज त्याच्यावर होते राजा रवी वर्मा, वन ऑफ द ग्रेटेस्ट पेंटर्स इंडिया और आय वुड से इवन द वर्ल्ड हॅज एव्हर प्रोड्युस्ड. त्यांच्या इम्पॉर्टंट पेंटिंग्स त्यांच्या ड्रेसवर ते विजिबल होते. आणि जरी तुम्हाला राजा रवी वर्मा आणि त्यांचे पेंटिंग्स नसेल माहिती, ते इतके पॉप्युलर आहेत की जर तुम्ही करण जोहरचा आउटफिट बघाल तर तुम्हाला ते दिसतील त्याच्यामध्ये, की त्या पेंटिंग्स तुम्हाला असं वाटेल हा मी कुठेतरी पाहिलेला आहे. लेफ्ट वाली तर डेफिनेटली पाहिलेलं असतं. हो, कारण नंतर त्याचे अडॅप्टेशन वगैरे खूप झाले. हा, म्हणजे दी फेमस पेंटिंग आहे दमयंती, ती लेफ्टला आहे त्याच्या, जी त्या स्वॉन आणि त्याच्यावरती असं हात ठेवून आहे ती, आणि राईटला पण आहे. तर राजा रवी वर्मा काय इम्पॉर्टंट आहे, मी 1-2 लाईनीत ओळीत सांगतो फक्त. त्यांची ऍक्च्युली ना प्रेस कुठे होते माहिती, लोणावळ्याजवळ एक जागा आहे, तिथे त्यांची प्रिंटिंग प्रेस होती. आणि राजा रवी वर्मा का इम्पॉर्टंट आहेत, कारण की त्यांनी बरंच आर्ट आणि बरंच काम केलं, पण त्यांनी देव जे आहेत आपले त्यांना ह्युमनाइज केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे दिवाळीच्या वेळेस किंवा तुमच्या घरी लक्ष्मी मातेचा तुमच्याकडे जो फोटो आहे, किंवा आपण शाळेत सरस्वती पूजा करायचो त्यांचा सरस्वती देवीचा जो फोटो आहे, तो राजा रवी वर्मांनी सर्वात आधी बनवला. आणि बिकॉज त्यांनी ते प्रिंटिंग प्रेस आणि प्रिंट थ्रू त्यांनी हे सगळे इमेजेस लोकांपर्यंत पोहोचवले, ते त्यांच्यामुळे झालेलं आहे. तर आपण देव कसे दिसतात व्हिज्युअली इन अ इमेज फॉर्म आणि व्हेरी ह्युमन, ते राजा रवी वर्मांमुळे लोकांना कळले आहेत. तर त्यांचं ते खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांच्याबद्दल अजून एक बोलायचं झालं तर राजा रवी वर्मांबद्दल एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी बोलायची झाली की मर्क्युरी जो प्लॅनेट आहे त्याच्यावर एक क्रेटर आहे. क्रेटर म्हणजे असा काय म्हणतात त्याला, लक्षात, होल टाईप असतो, खड्डा आहे. त्याच्यात एका क्रेटरचं नाव राजा रवी वर्मांच्या नावावर, वर्मा नाव आहे त्याचं. कोणी केला कुठं, नासा?
नाही, अडॉप्टेड बाय द इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, एक Wow. अशी युनियन आहे ज्यांनी म्हणजे बेसिकली त्यांनी खूप साऱ्या गोष्टींना असे ग्रेट लोकांची नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्याचे मेंबर्स असतात, जसं आता इंडिया पण त्याचा एक मेंबर आहे, त्यामुळे बरं. वी कुड ऑल्सो लाईक गिव्ह सच नेम्स एक्सेट्रा. तर राजा रविवर्मनच्या नावावर एक क्रेटर सुद्धा आहे. म्हणजे करण जोहरने भारी काम केलंय. भारी काम केलं. म्हणजे आता कसं राहतं ना, दरवर्षी मेट गालाला थोडं कॉन्ट्रोवर्सी, थोडं हे काही लोक म्हणतात अरे कशाला घातलं हे ते, पण मला पर्सनली तर चांगलं वाटलं. म्हणजे हो. राजा रविवर्मनच्या पेंटिंग जर तुम्हाला ग्लोबल स्केलवर जिकडे आयबॉल्स आहेत, सगळे लोक पाहतात आहे, तर तिथे तुमची पेंटिंग, त्यांची पेंटिंग येते आहे, तर हो. ग्रेट आहे ना. म्हणजे आपल्या भारतातल्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही, तर बाहेरच्या लोकांना हुएवर इज द डिझायनर त्याच्याकडे अशा इन्क्वायरी जाणं पण चांगलं आहे ना, की एखादा फेमस आर्टिस्ट जो मला आवडतो त्याच्यासाठी हा. सारखा मला एक ब्लेझर शिवून द्या एखाद्या याला जायला, तर भारीच होईल. तेच तर. म्हणजे बाहेर लोक एस्थेटिक साठी विन्सेंट व्हॅन गोचे पेंटिंग्स बघतात, ती स्टारी नाईट, त्याचं इक्विव्हॅलंट राजा रविवर्मनचे किती सारे पेंटिंग्स आहे आपल्या इथे. म्हणजे आता वेस्टर्न मध्ये होत चालला ना, की मिनिमलिस्टिक होत चालले त्यांचे ब्लेझर सूट्स. आता भारत कधीच Correct. मिनिमलिस्टिक नव्हता ना, आपण एकदम मॅक्झिमलिस्टिक लोक होतो नाही का, राजा Correct. महाराजाचे पेहराव जसे होते. तर ही फॅशनवाली लोक उलट ते रिटर्न आणता, याचा मला एक प्रकारे आनंद आहे, की ज्या प्रकारे सव्यसाचीचा पण जो लुक होता ना, फुलाच्या माळा वगैरे होत्या, तर मला ते आवडलं, की अरे भाई हे भारत आहे ना. म्हणजे ज्या प्रकारे दिलजीत दोसांझ पण गेला होता ना लास्ट इयर, तो पण असा फुल महाराजा बनून गेला होता. तर हे फॅशनवाली मंडळी ऍक्च्युली जास्त पेट्रियोटिकपणा करतायत इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा, ते आवडतंय मला. चांगलं आहे ते. हा बिलकुल. आणि दुसरा एक पॉईंट झाला तर जी जयपूरची प्रिन्सेस होती गौरवी कुमारी, तिने तिच्या आजीची साडी घातली होती. द फॅशन आयकॉन महाराणी गायत्री देवी, तर तिने तिची Okay. साडी घातलेली होती जस्ट टू शोकेस देअर रॉयल लेगसी और वॉट एव्हर. आणि शी वॉज ऑलरेडी नोन ॲज अ फॅशन आयकॉन गायत्री देवी, तर त्यांची साडी तिने घातलेली. तर शी वॉज रिप्रेझेंटिंग हर ओन फॅमिली इन अ वे. नाईस. असल्या गोष्टी लोट व्हायला पाहिजे. पण हे फॅशनवाली गोष्टी अशा मार्गाने पुढे येत नाहीत लोकांच्या, म्हणून पण एक नाही का वाटतं की अरे हे काय फालतूपणा लावला. करावं लागतं थोडं. ते पण आहे. आणि ते पण आहे ना, की आपल्या इथे हे खूप असं रिच इलीट लोकांचे झाले, विच इज लाईक टॉप 0.0001% लोकांचं हे. तर आपल्या कंट्रीमध्ये सगळेच आहे, म्हणजे रिच आहे, पुअर आहे, तर ते जरा आपलं दरवेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिॲक्शन येतीलच. पण ओव्हरऑल हा मेट गाला होता. अजून काय झाली मोठी गोष्ट? श्रीमंतांची पंगत. श्रीमंतांची पंगत. बरोबर. अजून काय मोठी गोष्ट झाली मागच्या विजय. आज विजयची जेव्हा मी शपथ रेकॉर्ड होती. करतोय 10 मेला, तेव्हा विजय इज नाव द सीएम ऑफ तमिळनाडू. विजय पर्व विजय पर्व, द गोट विजय. थंबनेल साठी पोट्टे अशा आयडिया देऊ लागले रे आमचे, की विजयच्या विजय पर्वाची खरी कहाणी. अच्छा. अरे भाई. पण विजय, आता इलेक्शन्स तर बरेच जागी झाली, बंगालमध्ये भाजप जिंकली वाटेवर, पण विजयचं चर्चेत होतं, कारण ऑफकोर्स सुपरस्टार, मेगास्टार तिथला, आणि अनएक्सपेक्टेड. लाईक भाजपचा जरी तर मी सगळे म्हणू शकतात की थोडं चान्सेस होते की जिंकू शकत होते, पण विजय आउट ऑफ नोवेअर, पहिला इलेक्शन, 2-3 वर्ष आधी पार्टी चालू झाली, अगेन्स्ट स्टॅलिन सारखा माणूस होता ज्याचं सीएमच्या त्याच्या टेन्युअरमध्ये चांगली गोष्ट झाली असे लोक बोलतात, त्यांना हरवून आपले भाऊ विजय भाऊ बनले सीएम. आणि त्याच्यात ती फनी गोष्टी ह्या झाल्या की त्यांच्याकडे एक्झॅक्ट टॅली नव्हती टू स्टेक क्लेम की मी सीएम बनू शकतो, माझ्याकडे मेजॉरिटी आहे. तर त्यांना वारंवार गव्हर्नरच्या ऑफिसला यावं लागलं, गव्हर्नर पाठवायचं वापस, नाही हे 1 कमी आहे, 2 कमी आहे, 5 कमी आहे, पण शेवटी झालं. तर त्याच्यावर खूप मीम्स बाय द वे त्याच्यावर ते खूप लोक लिगल बॅटल हे करत होते की गव्हर्नरने असं कसं वापस पाठवलं, सगळ्यात मेजॉरिटी असणारी पार्टी होती, त्याला सीएम होऊ द्यायचं होतं, आणि मग विधान त्यांच्या भवनामध्ये त्यांनी प्रूव्ह केलं असतं की आहे आमच्याकडे, बरोबर. पण तसं नाही केलं, तर गव्हर्नर बोलला कुठं लिहिलंय, असं करायचं असतं. मग बोललं लिहिलं तर नाहीये बाई. मग हे काय होतं, तर हे होतं एक ट्रेडिशन, प्रथा परंपरा. पण काय आता प्रथा म्हणजे तेच. आणि गव्हर्नर त्याच्यात ते बोलतो ना की मला स्टेटला लाईक तिथे इन्स्टेबिलिटी होण्या द्यायची आहे, म्हणून तू बन सीएम आणि तू मग विधानसभेत प्रूव्ह कर. पण आता हे थोडंसं त्यांना खेळायचं होतं, जेही असेल, टू शोकेस पॉवर,
भाई हो, ते गव्हर्नर पण आमचा आहे. आहे, तर तू तुम्ही बघून बनला घे. असाल सीएम. हा, तुम्ही म्हणलं असेल सिमेल, पण एनिवे कशी नायकवाली फिलिंग आली. आणि लोकांना, म्हणजे जे यंग लोक किंवा नवीन लोक जे फॉलो करत असतील त्यांना सरप्राईज वाटत असेल, पण तामिळनाडूमध्ये याची हिस्ट्रीच आहे ना, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे लोक कमिंग इन टू मेन स्ट्रीम पॉलिटिक्स सो त्यांचं खूप. ज्यावेळेस आता जे सगळ्यात मोठे जे टर्निंग पॉईंट आलं तामिळनाडूमध्ये, एमजीआर ज्यावेळेस जिंकले होते, ते एमजीआर बरोबर. त्या पार्टीतनं बाहेर पडले, डीएमके मध्ये एआयडीएमके स्थापन केली. पण त्यांच्याकडे ना जवळपास त्यांनी 5 वर्ष काम केलेलं, आणि 5 वर्षानंतर ही कॉन्टेस्टेड इलेक्शन. तर त्यावेळेस ते 234 पैकी 144 जागा जिंकलेले, विच इज हायर दॅन विजय 108. पण लोकांनी असंही म्हणले की वोटिंग पर्सेंटेज वाईज त्यांचं 33 होतं आणि विजयचं काहीतरी 38 आहे. सो वोटिंग पर्सेंटेज वाईज एमजीआर पेक्षा पण विजय तिथं त्यांनी जास्त. रेकॉर्ड तोडलेला आहे. बट हे तामिळनाडूमध्ये नेहमीच होत राहतं की त्यांना असं वाटतं की जो माणूस सिनेमात काहीतरी चांगलं करतोय तो इकडं पण येऊन चांगलं करेल. याला एक्सेप्शन आहेत कमल हासन आणि रजनीकांत, ज्यांना हे करायला जमलं नाही. पण लोक म्हणतात की त्यांनी हिंमत करायला पाहिजे होती, जी हिंमत विजयने करून दाखवली. आणि फक्त हिंमतच नाही केली तर 2 वर्ष बेकार काम केलं. सो ज्यावेळेस मी शोधू लागलो की विजयने हे केलं कसं, तर लोक म्हणतात की विजयच्या मागे काहीच नव्हतं, डायरेक्ट 2 वर्षात पार्टी स्थापन केली. आणि हे 2 वर्षाचा विषय नाही आहे, विषय 16 वर्षाचा आहे. कारण मला सर्च करता करता कळलं की तिथले जे फॅन क्लब आहेत साऊथ इंडियातले, ते फॅन क्लब लिगली रजिस्टर्ड आहेत, त्यांच्या प्रॉपर एंटिटी आहेत, लिगली एंटिटी आहेत त्यांच्या, आणि ते फंक्शन्स भरवतात, ते ब्लड डोनेशन ड्राईव्ह करतात. म्हणजे आपला स्टार जिंकलाय ना, आपण त्याचे फॅन आहोत, आणि आपल्या स्टारचं काहीतरी एखादा मूवी हिट झालाय म्हणून फॅन क्लब एकत्र येऊन अशा सोशल ऍक्टिव्हिटीज करतो. तर विजयने काय केलं, ह्या ज्या सगळ्या त्याच्या फॅन जिथं जिथं भरलेले होते क्लब, त्या प्रत्येक फॅन क्लबला तो नेहमी व्हिजिट करायचा. आणि मागच्या 16 वर्षापासून तिथं त्यांनी ना छोट्या ऍक्टिव्हिटीज करून तिथलं बूथ लेवलचं काम म्हणतो ना आपण, जसं आता बीजेपीला आरएसएसचं कॅडर आहे नाही का, जसं एक वेळ राष्ट्रीय सेवा दलाचं काँग्रेसला होतं, समाजवादी पार्टीला होतं, कम्युनिस्टला होतं, तसं ना त्यांनी केडर बेस्ड आणि बूथ वाईज तिथल्या शहरा वाईज त्याचे प्रतिनिधी आहेत. तर हे 16 वर्ष तयार केलेलं कॅडर किती पॉलिटिकल पार्टीजच्या नशिबात आहे. सो विजयची पार्टी अशी अचानक नाही आली ना, त्याच्याकडे ऑलरेडी छोट्या गाव लेवलचे लोक होती, मग कोणतरी जिल्हा लेवलचं होतं, मग कोणतरी ना त्या एरिया लेवलचं होतं, अशी छोटे त्यांची एक उतरंड झालेली होती. आणि त्याच्यामुळे आता विजयला जास्त लेट होत होतं ना, ते शपथविधी डिले होत होता ना गोष्टी, तर तिथल्या एका बूथ लेवलचा त्याचा कोणतरी एक असेल बूथ प्रमुख समजा, त्यांनी स्वतःला जाऊन घेण्याचा प्रयत्न केला रे. सो अरे फॅन्स रडत होते की पण 16 वर्षाची मेहनत आहे त्याची, आणि 16 वर्षाची खूप सिस्टमॅटिक मेहनत आहे, आणि त्याचं फळ आहे की तो आज सीएम बनलाय, अचानक तर नाही झालंय. करेक्ट. ते प्लस पैसा प्लस प्रशांत किशोरने त्याचं कॅम्पेन केलेलं अपॅरेंटली. म्हणजे एक व्हिडिओ आहे, फ्रीबीज प्लस एक व्हिडिओ आहे प्रशांत किशोरचा, आय थिंक थोड्या महिन्या की वर्षा आधीचा. त्याच्यात प्रशांत किशोर त्या रॅलीमध्ये म्हणाला होता, त्यांच्या कार्यकर्त्यांची लिडर्सची रॅली होती TVKच्या. तर प्रशांत किशोर म्हणाले होते की तामिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये सर्वात पॉप्युलर बिहारी कोण आहे सध्या, तर सगळे बोलले MS धोनी. बोलले की पुढच्या इलेक्शन मध्ये जेव्हा विजय जिंकेल, जेव्हा विजय सीएम बनेल, तेव्हा सर्वात पॉप्युलर बिहारी धोनी नसणार, मी असणार, कारण मी त्याला जिंकवणार. तर प्रशांत किशोरचं पण खूप मोठं काम आहे त्याच्या मागे. पण सॅड वाटतं की प्रशांत किशोर स्वतःने जिंकू शकले, पण ठीक आहे, त्यांचं आय थिंक ही इज मोर स्किल्ड टू मेक अदर्स विन, ते आहे. पण सही यार, म्हणजे आणि आजकाल वापस पीके चालू झालं लोकांचं, कारण की त्यांचं प्रेडिक्शन होतं की ही हॅज अ बिग चान्स, ते म्हणत होते जिंकायचे, आणि विजय वन. बट आता हे तामिळनाडूचं पॉलिटिक्स झालं. आपण का बोलतो त्याच्याबद्दल, ऑफकोर्स मोठी न्यूज आहे, पण दुसरी न्यूज ही होती की, न्यूज नाही आहे म्हणजे एक इन्साइट आहे की तामिळनाडूमध्ये एक मराठी कम्युनिटी पण आहे, नॉट व्हेरी बिग, म्हणजे 1 लाख, अराउंड 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख लोक मॅक्सिमम असतील. त्या कम्युनिटीचं नाव आहे तंजावूर मराठी किंवा तंजावूर मराठे किंवा टँजोर मराठी, काही म्हणा. आणि तिथे आहेत एक सायझेबल पॉप्युलेशन ऑफ पीपल हू हॅव रूट्स टू महाराष्ट्र किंवा मराठी स्पीकिंग पीपल. आणि त्यामुळेच आय डोंट नो की त्याच एक्झॅक्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये
पण देवेंद्र फडणवीस पण गेलेले होते तामिळनाडूच्या इलेक्शनच्या कॅम्पेनच्या वेळेस. ते पण होऊ शकतं की प्रत्येक राज्याचे सीएम जातात म्हणून गेले असेल, पण तिथे मराठी लोकांचं पॉप्युलेशन पण आहे. आणि त्याचं इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे की त्याचं कनेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅमिलीशी, त्यांच्या परिवाराशी. बेसिकली आपण जे ऐकतो ना टँजोर टिफिन म्हणून एक आहे मुंबईला, ते थंजावूर आहे ऍक्च्युली, जे तिथे एक सिटी आहे. आणि त्याचं असं झालं होतं की जेव्हा शहाजीराजे जे होते, शिवाजी महाराजांचे वडील, त्यांच्याकडे काही काही जहागिरा होत्या. म्हणजे बँगलोरच्या जवळची एक जहागीर होती, इथली होती तंजावूरची, आणि ते सगळं. आणि मग जेव्हा त्यांनी म्हटलं की आता मला हे माझ्या मुलांना वॉटेवर द्यायचं आहे, तर शिवाजी महाराजांचे हे काय म्हणू हाफ ब्रदर होते, म्हणजे शहाजी राजांच्या दुसऱ्या बायकोकडनं झालेले ते पुत्र होते. आणि तर जेव्हा त्यांचं डिव्हिजन झालं की तुम्ही हे बघा, तुम्ही ते बघा, वॉटेवर, तेव्हा व्यंकोजी आहेत ते तिथे साऊथला गेले, तंजावूर साईडला गेले, आणि त्यांनी तो रिजन काबीज केला आणि त्यांनी तिथे त्यांचा एक एम्पायर बसवला. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता, जेव्हा ते साऊथ सदर्न साईडला गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या जागा आणि किल्ले कॅप्चर केले, तेव्हा ते यांचं नाव होतं व्यंकोजी किंवा एकोजी पण म्हणतात त्यांना, म्हणजे दोन वेगळे नाव आहेत. व्यंकोजी भोसले जर आपण नाव म्हणूया, तर ते छत्रपती नव्हते, बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा हिंदवी स्वराज्य आपल्या इथे स्थापन केला होता, ते छत्रपती झाले, ही बिकेम द किंग. पण हे जे होते व्यंकोजी, ते व्यंकोजी भोसले होते, ही वॉज नॉट छत्रपती ॲज सच. तर जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजयसाठी गेलेले होते, तेव्हा त्यांचं व्यंकोजीशी इंटरॅक्शन पण झालेलं. महाराज म्हणाले की स्वराज्य स्थापन करण्यासाठी मला ही जागीर दे, म्हणजे मला तू अशी भांडायचं नाही कारण तू माझा भाऊ आहे, पण मला ही जागीर लागेल कारण मला एक मोठा गोल, स्वराज्याचा गोल स्थापन करायचा आहे. आणि तेव्हा त्यांचं इंटरॅक्शन झालेलं, ते बोलले, पण तेव्हा व्यंकोजी म्हणाले नाही देणार, वॉटेवर त्यांचं झालं. आणि शिवाजी महाराजांनी मोठं मन दाखवलं की याच्या अगेन्स्ट मी नाही जाणार, याच्याशी नाही भांडणार, वॉटेवर. पण नंतर मग ते त्यांचं जरा एक डिसअग्रीमेंट किंवा काहीतरी झालं, तर शिवाजी महाराजांचे आर्मी मधले जे लोक होते आणि व्यंकोजीच्या आर्मीतले जे लोक होते, त्यांची एक छोटी बॅटल झाली, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे लोक जिंकले. पण महाराजांनी म्हटलं की त्यांना रिस्पेक्टफुली तेवढा रिजन फक्त देऊन द्या, बाकी आपण आपल्या ताब्यात घेऊ. जिंजी आणि बाकी सगळे ते किल्ले आहे. पण तंजावूरमध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही आपलं राज्य चालवा, तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही, बिकॉज ऑफ आर ब्लड रिलेशन. तर तंजावूर मराठी एक प्रॉपर कम्युनिटी आहे, आणि त्यांची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की त्यांची एक भाषा आहे, त्याला म्हणतात तंजावूर मराठी भाषा, जी एक मिक्सचर आहे मराठी आणि तमिळ भाषेची. तर तुम्ही जर आता ऐकत असाल तर सर्च करा तंजावूर मराठी आणि व्हिडिओज बघा. त्यांची तुम्ही भाषा ऐकाल ना, तुम्हाला वाटेल ही मराठी सारखी वाटत आहे, पण तुम्हाला कळणार नाही, कारण इट इज अ मिक्सचर. महाराजांसोबत तिकडे लोक गेली होती, तिकडे राहिली, असं काही झालं का? तर व्यंकोजी सोबत जे गेलेले होते लोक, ते तिकडे राहिले, कारण ते तिकडे राहायला लागले. आणि त्यांनी मग त्यांचा एम्पायर मोठा केला. त्यांनी आर्ट कल्चर लोकली खूप त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि बाकी जे तंजावूर मराठी जे वेगवेगळे किंग्स झालेले आहेत, त्यांची खूप मोठी लेगसी आहे अबाउट प्रमोटिंग और पॅटर्नायझिंग आर्ट. म्हणजे त्यांनी फंड केलं आर्ट, म्युझिक, कल्चर खूप त्यांनी जास्त केलं. आणि अजून एक त्यांची स्टोरी आहे, ज्याचं जरा डिबेटेबल आहे की खरं आहे की खोटं आहे, की सांबर जो आपला डिश आहे, इडली सांबर सोबत जे सांबर आपण खातो, लोक म्हणतात की ते त्यांच्या तंजावूर मराठी व्यंकोजीची, तर व्यंकोजींच्या त्यांच्या तिथे झालेलं आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये बेसिकली जे एक संभाजी होते त्यांनी केलेलं आहे. पण त्याचे डिबेटेबल आहे, त्याचं काही खरं खोटं काय ते सांगता नाही येत आहे. पण ती एक स्टोरी पण आहे बिकॉज ऑफ द तंजावूर मराठी किंगडम खालती तिथे. तर तिथे आहे जरा वोटर्स, म्हणजे आय थिंक चेन्नईमध्ये थोडे आहेत आणि छोट्या छोट्या रिजन्समध्ये, पण असा एक गठ्ठा मोठा वोट नाहीये कुठे, लहान लहान हे आहे. तर माझे जे इतिहासातले जाणकार मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे खूपच कमी वेळ साऊथमध्ये राहिले. सो त्यांनी एक डिश इन्व्हेंट करेपर्यंत आय डोंट थिंक ते एवढा वाट बघितले असतील त्यांनी. ते म्हणतात की शहाजीराजांमुळे झाले असू शकतं, कारण की शहाजीराजे साऊथमध्ये जास्त काळ होते. सो पण त्याचा फ्लिप साइड हा आहे की खूप लोक म्हणतात की सांबर आधीपासून होता तिथल्या कल्चरमध्ये, त्यांनी अडॅप्ट केलं असेल आणि सांबरची रेसिपी स्वतःच्या पॅलेटसाठी हे केली असेल. आता ते माहिती नाही काय एक्झॅक्टली खरं आहे की नाही आहे, बट तिथे पण आहेत आपले लोक. आणि मी एक व्हिडिओ पण केला होता, मला आठवतंय 1 की 2 वर्ष आधी. तो व्हिडिओ इतका चालला कारण तिथले लोक, मला मेसेज यायला लागले तिथल्या लोकांचे, आपल्या लोकांचे, की अरे वा ती मराठी लँग्वेज काय इंटरेस्टिंग आहे. आणि
सही आहे म्हणजे तो पण एक इंटरेस्टिंग साइड ऑफ पॉलिटिक्स किंवा हिस्ट्री आहे. ग्रेट यार, रेकॉनलाच माहित नव्हतं. तेच तर. नाही का, आणि व्हिडिओ हा. करायला पाहिजे होता एक. हा तेच तर. ऍक्च्युअली त्यांनी जर केलं असतं, त्यांच्या टीम जर तुम्ही मजा आली ऐकत असती. असाल तर त्यांना तिथे नेलं तुम्ही, तर एक मराठी कॉन्व्हर्सेशन असला पाहिजे होता. आय थिंक मी कुठेतरी Crazy. पाहिलं होतं, मला आठवत नाही, आय थिंक बेंगॉलमध्ये बघितलं होतं, मला वाटतं, आठवत नाहीये, हा. पण असं काहीतरी होतं की ते बाहेर कॅम्पेनला गेलेले आणि मराठीत कोणीतरी बोललेलं होतं. हो. पण नाईस. विजय फायनली इज द सीएम. येस, खूपच क्रेझी व्हायरल. जे त्याचे वोटर पण नाही आहेत इकडं, ज्यांनी त्याचे सगळे पिक्चर पण नाही पाहिलेले. पाहिले. अरे वे. आणि हा त्याच्या पण सगळ्यात अशी- भारी गोष्ट, हा. आता विजय विल बी द फर्स्ट एव्हर सीएम ज्याचा पिक्चर थिएटरला लागणार आहे. कारण की त्याचा लास्ट आलेला पिक्चर आणि हे स्टॅलिनने वगैरे बॅन केलेलं होतं पिक्चर दाखवायला. आता भाई सीएम बनले, भाई स्वतःचा पिक्चर दाखवणार, तर तो इतिहासातला पहिला सीएम होईल जो सीएम आहे पण ज्याचा पिक्चर लागलाय. लागलाय. तुला मागच्या वेळेस मी तो एकनाथ शिंदे मला एक्झाम्पल पण दिला होता, पण तो हो. ठीक आहे, एक छोटा कॅमिओ होता वॉट एव्हर. बट येस, अख्खा आय थिंक picture. कोणता अख्खा पिक्चर. हा. आणि आय थिंक त्याची एक मूवी आहे कुठली तरी, गोट की कुठली तरी, मला विसरतोय मी. त्याच्यामध्ये ना लोक ते स्क्रीनशॉट टाकतात. एक स्पॉइलर आहे, तो कारनी कुठेतरी चाललाय आणि त्याच्या कारवर जो नंबर प्लेट आहे त्याच्यात CM 2026 असं काहीतरी. अरे भाई. तर लोक बोलले प्रेडिक्शन खरं झालं वॉट एव्हर. तर ते असेल तर आपण टाकूया पण इकडे. बट ते पण विजय भाऊचं सही होतं. मोठी गोष्ट आहे, पण असं व्हायला पाहिजे. चांगलं उदाहरण आहे की यार कोणतरी येऊन 2-3 वर्षात सत्ता बदलतंय, नाही का, तिथल्या लोकांचं ऐकतंय. याच्यावरनं कळतं की लोक डेस्पिरेट होते, त्यांना दोन्ही पार्ट्या नव्हत्या पाहिजे, पण तिसरं ऑप्शनच नव्हतं. सगळीकडे व्हायला पाहिजे, Correct. नवीन ऑप्शन यायला पाहिजे. करेक्ट. एक छोटी न्यूज जी आता रिसेंटली आम्ही वाचली आणि खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रासाठी, की आय थिंक तुम्ही बघितलं असेल, रवी पंडित नावाचे एक टेक जायंट और टेक लीडर होते जे वारले सध्या आता पुण्यात रिसेंटली. त्यांचं मेन कॉन्ट्रीब्युशन हे होतं की त्यांनी KPIT नावाची जी कंपनी आहे, पुणेकरांना तर नक्की माहिती असेल कारण ती तिथे त्याचं खूप मोठा बेस आहे आणि ते तिथलेच होते. तर KPIT नावाची कंपनी त्यांनी चालू केली आणि त्यांचं CA बॅकग्राऊंड होता. पण तरी त्यांनी ते एका मित्रासोबत मिळून, मराठी माणसं दोघंही, त्यांनी एक टेक कंपनी स्टार्ट केली पुण्यापासून 1990 मध्ये. हा असा काळ होता, तो विचार कर, की जेव्हा लोक कम्प्युटर घ्यायलाही विचार करायचे की हे काय आहे कम्प्युटर, मला माहिती नाही ते. त्यावेळेस त्यांनी एक टेक कंपनी चालू केली आणि त्याचं सर्वात मोठी गोष्ट आत्ताच्या काळात का ती रेलेव्हंट आहे, त्याचे वेगवेगळे मर्जर्स, ॲक्विजिशन्स आणि हे ते सगळं झालं. पण ती कंपनीची एक खूप मोठी गोष्ट आहे जी ती कंपनी करते, ज्याही आपल्या टॉप कार्स आहेत ना, मर्सिडीज, ऑडी, कुठलीही तू नाव बोल, त्याच्यात जो सॉफ्टवेअर जातो किंवा इव्हन EV कार्स आहे त्याच्यात जो सॉफ्टवेअर जातो, मोबिलिटी सॉफ्टवेअर, त्यांची कंपनी ते बनवते. तर इट्स नॉट जस्ट की नॅशनल गेम की इंडियातले, प्रॉपर बाहेरच्या मर्सिडीज, ऑडी तर बाहेरच्याच कंपनी आहे, जगात भारी, ते त्या कंपन्या त्यांचा सॉफ्टवेअर यूज करतात. मग ते टेक्नॉलॉजीज जे तुम्ही ऐकता, लाईक ADAS, ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगवाल्या, किंवा अजून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज झाल्या, इंटिग्रेटिंग AI इन कार सॉफ्टवेअर, ती त्यांची कंपनी करते KPIT. आणि त्यांची अजून एक खूप चांगली इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्यावेळेला जे पण लोकांनी मोठ्या कंपनीज स्टार्ट केल्या महाराष्ट्रातनं किंवा भारतातनं, मोस्ट ऑफ द लोक भारत सोडून US किंवा सिलिकॉन व्हॅलीला कुठेतरी गेले. पण रवी पंडित जे आहेत त्यांनी इथनच भारतातच राहून, पुण्यातच राहून कंपनी चालवली. आणि तो त्यांचा एक खूप ग्रेट गोष्ट आहे की त्यांनी भारत कधी सोडलं नाही, महाराष्ट्र कधी सोडलं नाही. म्हणजे सोडला ॲज इन लाईक त्यांचा बेस मेजरली इकडेच होता, पण त्यांनी इथे राहून ग्लोबल काम केलं. बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल ते माहित नाही आणि मी जस्ट छोट्या जिस्टमध्ये सांगतोय की काय काय केलं, पण खूप मोठं काम आहे. बट इफ आय टेल यू लाईक वन बिग इम्पॅक्टफुल थिंग दॅट इज टुडे, विच इज द कार सॉफ्टवेअर दॅट आय एम टॉकिंग अबाउट. आणि कसं आहे बघ ना, पुण्यातच राहून काम केलं. हा, आणि बघ ना कसं आहे की आपल्याला जसं ग्रेट लोकांच्या नावं कळतात ना, की पर्सिस्टंटचे हे यांचं नाव नव्हतं माहित, म्हणजे मला तर पर्सनली नव्हतं माहित कधीच, आत्ता कळलं. तर ते लो प्रोफाईल ठेवून मोठं काम करणारं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. तर तसे पण न्यूज आपल्याला कळतात ऍट टाइम्स.
हा होतं तोपर्यंत माहित पाहिजे होतं पॉडकास्टला ताणलं असतं. ते म्हणाले असते नाही 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 तुम्हीच करा, मी याला कशाला पाठवतो. उगा- हंबल, एकदम हंबल पर्सन. पण त्याच्या न्यूज मध्ये कळतं आता आपल्याला. कधी कधी आपण हो. न्यूज बघत नाही, पण कधी कधी अशा न्यूज असतात ज्या इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी, पण आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली काय. पण तुम्हाला माहित नसतील तर डोंट वरी, आम्ही त्या सांगू, आम्ही ते कष्ट घेऊ. मैं हूँ. मैं बताऊंगा. मैं करून. एनिवे, तर या आठवड्याच्या ह्या न्यूज होत्या. तुझ्याकडे अजून काही आहे? नाही, लय नको बोर करायला. लोक म्हणतात लय मोठे व्हिडिओ होतात, छोटे छोटे ठेवले. अरे काही लोक तर म्हणतात की मोठं करा, आणि हो. काही लोक म्हणतात की तुम्ही माईक घेऊन जरा जास्तच बोलायला लागले. हो. ठीक आहे. पैसा ठाचलाय आवाज चांगला पोहोचवायला. काय सांगू, ते कनेक्ट करायला किती जीव जातो. तेच तर. आणि हे आम्ही फुल टाइम नाही करत, आमच्या नोकरी आहेत. हा ना शनिवार राव. रविवार किंवा जेव्हाही वेळ मिळतो आम्ही हे करतो. ठीक आहे तेच ना? तर. तर थोडं सपोर्ट करा यार प्लीज. थोडं करून टाका सबस्क्राईब. आज मी म्हणतोय, मला लाज चक्क वाटते चक्क बोलायला. यावेळी तू सबस्क्राईब करून अरे बाप. म्हणून दिलं आता की करून टाका यार, आता काय म्हणणार आहे. आणि चालतंय. मी म्हणतो आम्ही कमेंट करा, बरं राहतं ते अल्गोरिदम साठी. तुम्ही कमेंट केले की हाईप जास्त पण करा, video काहीतरी मिळतात. हाईप बीप पण चालू झालंय. नाही, ते अजून चालू नाही झालं ना, जरा आपण अच्छा, आपल्याला नाही का आज आपल्याला थोडं नाही अजून. विचारे आम्ही सध्या. हा, सध्या तुम्ही कमेंट करा Anyway, फक्त, आम्ही- बाकी होऊन जाईल. हा, आम्ही अशा न्यूज आणि गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी दर आठवड्याला घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत राहा नर्डी लोक. येस, बाय बाय.